नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो बघा, आपण आज महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 म्हणजे TET 2026साठी आपण आज परिसर अभ्यास प्लस मराठी व्याकरण या ठिकाणी पाहणार आहोत। मित्रांनो बघा, तुमचे परिसर अभ्यासाचे 30 प्लस मराठी व्याकरण 30 असे बघा की टोटल मित्रांनो तुमचे 60 पैकी 60 गुण बघा या आपल्या आजच्या व्हिडिओच्या मार्फत जे की पक्केच होणार आहेत। म्हणून मित्रांनो, आपला आजचा जो काही भाग आहे या ठिकाणी शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या आणि नवीन असाल तर बघा आपल्या चॅनल तुम्ही आत्ताच मित्रांनो सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या। ओके, आता मित्रांनो बघा, महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय तर 100% बघा परीक्षेमध्ये मित्रांनो ही येणारी प्रश्नसंच आहेत, म्हणून हे संपूर्ण प्रश्नसंच नोट डाऊन करून घ्या आणि येणाऱ्या 24 ते 48 तासाच्या आत मित्रांनो हे संपूर्ण प्रश्नसंच पाठांतर मात्र नक्कीच करून घ्या, कारण आत्ताच सांगितलं मित्रांनो बघा 100% बघा जी की परीक्षेमध्ये येणारी आपली प्रश्नसंच असणार आहेत। ओके, प्रश्न पहिला, भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये ब्रिटिश राज्यघटनेतून घेतलेली नाही? तर मित्रांनो, आपल्या भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणतं वैशिष्ट्य बघा जे की ब्रिटिशाच्या राज्यघटनेतून घेतलेलं नाही तर ती म्हणजे बघा जे की क्रमांक समवर्ती सूची हे वैशिष्ट्य। ओके, लक्षात ठेवा। आता याला सोडलं कायद्याचे राज्य, सरकारचे संसदीय स्वरूप आणि सरकारचे मंत्रिमंडळ स्वरूप बघा मित्रांनो तीन जे आपले हे खालचे वैशिष्ट्य मित्रांनो हे बघा जे की ब्रिटिशांच्या राज्यघटनेतून घेतलेले आहेत। ओके, पुढचा प्रश्न, आता भारतीय राज्यघटनेतील नागरिकांच्या मूलभूत कर्तव्याची तरतूद कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आली आहे? मित्रांनो, भारतीय राज्यघटनेतील नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांची तरतूद ही बघा जी की क्रमांक USSR बघा जी की मित्रांनो या घटनेच्या बघा जी की मित्रांनो या देशाच्या घटनेवरून घेण्यात आलेली आहे। ओके, जे की बघा मित्रांनो क्रमांक USRR बघा आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे। पुढे, भारतीय संसदेवर कधी हल्ला झाला होता? मित्रांनो बघा, भारतीय संसदेवर बघा जी की क्रमांक 13 डिसेंबर 2001 वर्षी बघा जी की मित्रांनो ठिकाणी हल्ला झालेला होता, म्हणजे जी की बघा क्रमांक मित्रांनो आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर असणार आहे जी की 13 डिसेंबर 2001। पुढे, न्यायमूर्ती रानडे यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले नाही? तर मित्रांनो, न्यायमूर्ती रानडे यांनी बघा जी की कोणतं पुस्तक लिहिलं नाही तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक यशोदा हे पुस्तक यांनी लिहिलेलं नाही। जर याला सोडलं कलयुग, जातीभेद आणि वरची कोणती आहे तर पानिपतचे युद्ध हे तिन्ही मित्रांनो बघा जी की पुस्तके न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिलेली आहेत, म्हणजे जे की बघा क्रमांक यशोदा आपल्या प्रश्नाचं मित्रांनो जे की उत्तर या ठिकाणी असणार आहे। पुढे, मानव धर्म सभेच्या स्थापनेचा मुख्य उद्देश काय होता? मित्रांनो, मानव धर्म सभेच्या स्थापनेचा मुख्य उद्देश बघा जी की क्रमांक समाजातील दोष व उणिवा दूर करणे हा होता। ओके, पुढचा प्रश्न, आता नावात साधर्म्य बघा नावात साधर्म्य असणारे तालुके व त्यांचा जिल्हा यांची चुकीची जोडी निवडायची। ओके, जसं की बघा मुदखेड नांदेडमध्ये आहे, त्याचप्रकारे मुखेड देखील नांदेडमध्ये आहे, हे देखील बरोबर आहे पहिली जोडी। या प्रकारे भोकरदन नांदेडमध्ये आहे, पुन्हा भोकरदन परभणी। आता मित्रांनो बघा, भोकरदन हा जिल्हा हा बघा जी की तालुका नांदेडमध्ये आहे, परंतु भोकर हा जो मित्रांनो तालुका बघा नांदेडमध्ये आहे, परंतु भोकरदन हा तालुका परभणीमध्ये नसून हा जालनामध्ये आहे, म्हणून बघा जी की ही जोडी मित्रांनो आपली चुकीची असणार आहे। ओकेला सोडलं शिरूळ अनंतपाळ लातूर व शिरूर पुणे बरोबर आहे, देवळी वर्धा व देवळा नाशिक हे देखील बरोबर आहे, म्हणजे बघा जी की मित्रांनो क्रमांक भोकर नांदेड व भोकरदन परभणी बघा आपल्या प्रश्नाचे ठिकाणी उत्तर म्हणजे जी की चुकीची जोडी असणार आहे। ओके, आता या प्रकारचा मित्रांनो बघा जी की तुम्हाला प्रश्नसंच 100% परीक्षेमध्ये पाहायला मिळतो, मित्रांनो या प्रकारचे संपूर्ण प्रश्नसंच तुम्ही आत्ताच्या आता पाठांतर मात्र नक्कीच करून घेण्याचा प्रयत्न करा। पुढे, महाराष्ट्रात सर्वात कमी समुद्रकिनारा कोणत्या जिल्ह्याला लाभलेला आहे? तर मित्रांनो बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी समुद्रकिनारा हा बघा जी की क्रमांक ठाणे या जिल्ह्याला लाभलेला आहे, म्हणजे जवळपास किती तर बघा फक्त मित्रांनो 25 किलोमीटर इतका बघा जी मित्रांनो या ठिकाणी ठाणे या जिल्ह्याला समुद्रकिनारा लाभलेला आहे। ओके, पुढचा, आता महाराष्ट्रातील तोरणा या शिखराची उंची व जिल्ह्याची योग्य जोडी निवडायची आहे। तर मित्रांनो बघा आपल्या महाराष्ट्रामधल्या तोरणा शिखराची उंची आणि जिल्ह्याची योग्य जोडी कोणती तर ती म्हणजे बघा की मित्रांनो क्रमांक 404 इतकी त्याची तोरणा या
शिखराची उंची आणि तो बघा मित्रांनो शिखर हे बघा जे की पुणे या जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे जे की बघा क्रमांक ड 404 मीटर व पुणे बघा जे की आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी करेक्ट मित्रांनो आन्सर होणार आहे. पुन्हा आपल्या महाराष्ट्राचे राज्यवृक्ष आंबा याचे शास्त्रीय नाव काय आहे? तर मित्रांनो बघा आपल्या महाराष्ट्र राज्याचं राज्यवृक्ष आंबा याचं शास्त्रीय नाव हे बघा जे की मँगीफेरा इंडिका असं आहे. ओके, आंबा बघा जे की वटवृक्ष मित्रांनो बघा जे की आपल्या महाराष्ट्र राज्याचं जे की राज्यवृक्ष आंबा आणि राज्यफळ हे देखील आंबा आहे आणि या दोघांचंही मित्रांनो शास्त्रीय नाव हे बघा जे की मँगीफेरा इंडिका हेच आहे. ओके, लक्षात ठेवा. पुढे आता खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? सर्वात जास्त परिभ्रमण कालावधी असणारा ग्रह नेपच्यून, सर्वात कमी परिभ्रमण कालावधी असणारा ग्रह पृथ्वी, सर्वात जास्त परिवलन कालावधी असणारा ग्रह शुक्र की सर्वात कमी परिवलन कालावधी असणारा ग्रह गुरु. तर यापैकी मित्रांनो चुकीची जोडी ही बघा जी की क्रमांक ब सर्वात कमी परिभ्रमण कालावधी असणारा ग्रह हा पृथ्वी हा बघा जी की चुकीची जोडी. कारण मित्रांनो का तर सर्वात कमी परिभ्रमण कालावधी असणारा ग्रह हा बघा पृथ्वी नसून मित्रांनो बुध हा आहे, म्हणून ही बघा जी की मित्रांनो जोडी आपली चुकीची आहे. ओके, लक्षात ठेवा. पुढे आता मित्रांनो TET परीक्षेचा पेपर पहिल्याच प्रयत्नात पास करण्यासाठी म्हणजे क्रॅक करण्यासाठी आपला 5000+ प्रश्नांचा महाठोकळा लगेच खरेदी करा. लगेच खरेदी करण्यासाठी 74 14 9307 या क्रमांकावर फक्त 150 रुपये पे करून तुम्हाला या नंबरच्या व्हॉट्सअपवर स्क्रीनशॉट टाकायची आहे. ओके, ही स्क्रीनशॉट टाकल्या अवघ्या 1 मिनिटाच्या आत मित्रांनो आम्ही हा जो आपला महाठोकळा आहे बघा जे की तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल करून देणार आहोत. म्हणून वेळ लावू नका मित्रांनो, लगेच आपला महाठोकळा खरेदी करून घ्या. जर तुम्ही आपला महाठोकळा खरेदी केलं तर बाजारामध्ये भेटणार तुम्हाला 1000-1500 रुपयाचं कोणतंही बुक किंवा कोणतीही बॅच ठिकाणी खरेदी करण्याची गरज भासणार नाही. म्हणून वेळ लावू नका. एकदम मोस्ट PYQ प्रश्नपत्रिका की मित्रांनो आम्ही आपल्या महाठोकळ्यामध्ये समाविष्ट केलेली आहेत. म्हणून आपला महाठोकळा ठिकाणी लगेच मात्र तुम्ही ठिकाणी खरेदी करून घ्या. ओके, पुढचा प्रश्न. आता आर्गॉनमध्ये एकूण किती अणुअंक असतात? तर मित्रांनो बघा आर्गॉनमध्ये एकूण किती अणुअंक असतात? तर बघा जी की क्रमांक अ मित्रांनो 18 आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. पुढे तीव्र आवाजाचे दुष्परिणाम खालीलपैकी कोणते आहेत? तर मित्रांनो विचार क्षमता कमी होते, बरोबर आहे. थकवा येतो, बरोबर. अभ्यासावर परिणाम हे देखील बरोबर. रक्तदाब वाढते हे देखील बरोबर. म्हणजे जे की मित्रांनो बघा क्रमांक ड यापैकी सर्व बघा आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी उत्तर असणार आहे. ओके, पुढे आता ब्ल्यू व्हिट्रिऑल मित्रांनो ब्ल्यू व्हिट्रिऑल म्हणजे काय? तर ब्ल्यू व्हिट्रिऑल म्हणजे जे की बघा क्रमांक ब कॉपर सल्फेट हे होय. ओके, जे की बघा मित्रांनो क्रमांक क या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार आहे. पुढे पुन्हा खालीलपैकी कोणते पठार आशिया खंडातील आहेत? तर मित्रांनो बघा यापैकी कोणतं पठार आशिया खंडातलं आहे? तर बघा पामीर पठार, तिबेट पठार, मंगोलिया पठार की मध्य सायबेरियन पठार. तर यापैकी मित्रांनो बघा जे की क्रमांक ड यापैकी सर्व पठार हे मित्रांनो बघा जे की आपल्या आशिया या खंडातील आहेत. ओके, लक्षात ठेवा. जे की मित्रांनो बघा क्रमांक ड आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी बघा जे की ड नाही तर 4 बघा आपल्या प्रश्नाची ठिकाणी मित्रांनो करेक्ट आन्सर होणार आहे, जे की यापैकी सर्व. पुढे गवताळा अभयारण्य कोठे आहे? तर मित्रांनो बघा गवताळा हे जे अभयारण्य आहे हे बघा जे की क्रमांक अ जळगाव या जिल्ह्यामध्ये आहे. पुढे पृथ्वीवरील हॉटस्पॉट भूउष्णता ऊर्जा निर्माण करण्यास मदत करतात. हे हॉटस्पॉट म्हणजे काय आहेत? तर मित्रांनो हे हॉटस्पॉट म्हणजे काय आहेत? तर ते क्रस्टमध्ये ते क्षेत्र आहेत व जेथे गरम वितळलेली खडे अडकलेले असतात हे आहेत. ओके, म्हणजे जी की बघा क्रमांक मित्रांनो ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ओके, लक्षात ठेवा. पुढे चालती बस अचानक थांबल्यावर बसमधील प्रवासी पुढे ढकलले जातात हे खालीलपैकी कशामध्ये स्पष्ट केले आहे? तर मित्रांनो चालती बस अचानक थांबल्यावर बसमधील प्रवासी पुढे ढकलले जातात हे खालीलपैकी कशामध्ये स्पष्ट केले आहे? तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक क न्यूटनचा पहिला नियम बघा जी मित्रांनो या नियमामध्ये स्पष्ट केलेलं आहे. ओके, लक्षात ठेवा. पुढे घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला. मित्रांनो घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला या ओवी कोणाच्या आहेत? तर मित्रांनो बघा या ओवी
या बघा जी की क्रमांक ड शाहीर होनाजी बाळा यांच्या आहेत. ओके, शाहीर होनाजी बाळा बघा आपल्या प्रश्नाचे की मित्रांनो या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. ओके मित्रांनो, या बघा जी की आपल्या TET एक्झाम 2026साठी बघा जी की आम्ही एक आपल्या चॅनलवर बघा जी की मोठी प्लेलिस्ट त्या ठिकाणी अवेलेबल केलेली आहे. ओके, जर समजा ती तुम्ही अजून प्लेलिस्ट त्या ठिकाणी आपली पाहिली नसेल अवश्य जा, आत्ताच्या आता खाली बायोमध्ये मी तुम्हाला लिंक या ठिकाणी मेन्शन करून दिलेली आहे. लगेच त्या लिंकवर या ठिकाणी क्लिक करा आणि मित्रांनो बघा संपूर्ण मागली जी काय बघा 6-7 भागांची प्लेलिस्ट आहे ती अवश्य आत्ताची तुम्ही ठिकाणी बघून मात्र नक्कीच घ्या. कारण बघा त्या प्लेलिस्टमध्ये मित्रांनो बघा अत्यंत महत्त्वाचे अशी टॉपचे PYQ प्रश्नसंच बघा की आम्ही या ठिकाणी काढलेले आहेत. म्हणून लगेच जा आणि संपूर्ण प्लेलिस्ट बघा या ठिकाणी वॉच मात्र आत्ताच्या आता तुम्ही करून घ्या. ओके, पुढे बघा आमची 11 वर्ष ही आत्मकथा कोणाची आहे? तर मित्रांनो बघा आमची 11 वर्ष ही आत्मकथा ही बघा जी की क्रमांक लीलाबाई पटवर्धन यांची आहे. ओके, पुढे बघा जलसप्ताह कधी साजरा केला जातो? तर मित्रांनो जलसप्ताह हा बघा जी की क्रमांक 23 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या बघा जी की मित्रांनो सप्ताहामध्ये साजरा केला जातो. तर 23 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर याच्यामध्ये बघा जी की मित्रांनो जलसप्ताह या ठिकाणी साजरा केला जातो. पुढे वि.स. खांडेकर यांना मराठी साहित्यासाठी पहिला ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या कादंबरीमुळे मिळाला? तर मित्रांनो बघा वि.स. खांडेकर यांना मराठी साहित्यासाठी पहिला ज्ञानपीठ पुरस्कार हा बघा जी की क्रमांक ययाती या कादंबरी बघा जी की या कादंबरीमुळे मित्रांनो त्यांना मिळालेला आहे. म्हणजे जी की बघा क्रमांक ययाती कादंबरी मित्रांनो आपल्या प्रश्नाचा या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. पुढे आता खालीलपैकी कोणत्या वर्णाचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा एकदम बाहेर फेकली जाते? तर बघा म, ह, च, ट. तर मित्रांनो बघा जी की यापैकी बघा क्रमांक ब, ह आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. कारण मित्रांनो ह जेव्हा आपण म्हणतो तेव्हा मित्रांनो आपल्या बघा जी की फुफ्फुसातील हवा एकदम बाहेर फेकली जाते. म्हणून मित्रांनो बघा जी की आपल्या प्रश्नाचं उत्तर हे बघा जी की क्रमांक ब या ठिकाणी ह हे या ठिकाणी असणार आहे. पुढे चकोर या शब्दातील च हा वर्ण खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? तर मित्रांनो चकोर या शब्दातील च हा वर्ण हा बघा जी की मित्रांनो क्रमांक क तालव्य या प्रकारचा आहे. ओके, लक्षात ठेवा. पुढे गोष्ट पेशा पाण्याची मित्रांनो बघा गोष्ट पेशा पाण्याची हे प्रसिद्ध मराठी पुस्तक कोणी लिहिले? तर मित्रांनो बघा गोष्ट पेशा पाण्याचे बघा जी की प्रसिद्ध मराठी पुस्तक हे बघा जी की क्रमांक प्रफुल्ल वानखेडे यांनी लिहिलेलं आहे. पुढे प्राणी व पिल्लू यांची चुकीची जोडी ओळखा. म्हैस करडू हत्ती करब ससा शीड की गाढव शिंगरू. तर यापैकी मित्रांनो चुकीची जोडी ही बघा जी की क्रमांक म्हैस करडू ही असणार आहे. तर कारण म्हशीच्या मित्रांनो बघा जी की लेकराला म्हणजे पिल्लाला हे मित्रांनो बघा जी की करडू म्हणत नसून रेडकू असे म्हणतात. ओके, करडू म्हणत नसून रेडकू असं म्हणतात. ओके, लक्षात ठेवा. तर बघा जी की मित्रांनो रेडकू. ओके, लक्षात ठेवा. ओके, जी की मित्रांनो क्रमांक आपली बघा जी की म्हैस आणि रेडकू ही चुकीची या ठिकाणी जोडी असणार आहे. पुढचा रोग्याची शुश्रूषा करणारी या शब्दसमूहाबद्दल एक शब्द कोणता? तर मित्रांनो रोग्याची शुश्रूषा करणारी या शब्दसमूहाबद्दल एक शब्द हा बघा जी की क्रमांक ब परिचारिका असा आहे. पुढचा खर्ड्याच्या लढाईत मराठ्यांनी शर्थीची लढत देऊन निजामाचा पराभव केला. तर खर्ड्याच्या लढाईत मराठ्यांनी शर्थीची लढत देऊन निजामाचा पराभव केला या वाक्यासाठी योग्य वाक्यप्रचार निवडा. तर मित्रांनो बघा या वाक्यासाठी योग्य वाक्यप्रचार हा शिकस्त करणे असा होतो. ओके, पुढचा बघा 28वा प्रश्न. तर पहा माणसाने फक्त लेखनात शूरपणा दाखवून चालत नाही तर त्याला व्यावहारिक गती असली पाहिजे. अधोरेखित शब्दासाठी अचूक वाक्यप्रचार ओळखायचा आहे. तर कोणता शब्द आहे बघा? तर लेखनात शूरपणा या बघा जी की शब्दासाठी आपल्याला अचूक खालीलपैकी वाक्यप्रचार कोणता असेल? तर ते म्हणजे कागदी घोडे नाचवणे बघा जी की मित्रांनो आपल्या प्रश्नाचं की करेक्ट आन्सर होणार आहे. ओके, लक्षात ठेवा. पुढे शूद्र प्राणी प्रसंगी अचाट कृत्य करून दाखवतो. मित्रांनो शूद्र प्राणी प्रसंगी अचाट कृत्य करून दाखवतो या अर्थाची म्हण कोणती आहे ती ओळखायची आहे. तर या अर्थाची म्हण ही मित्रांनो बघा जी की क्रमांक टिटवी देखील समुद्र आठवते बघा जी की आपल्या प्रश्नाचा या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. पुन्हा परोक्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर मित्रांनो बघा परोक्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द बघा जी की क्रमांक ब प्रत्यक्ष असा आहे. पुन्हा
अभियोग या शब्दाचा पर्यायी शब्द कोणता आहे? तर मित्रांनो, अभियोग या शब्दाचा पर्यायी शब्द हा बघा जी की क्रमांक बघा आरोप असा आहे. ओके, लक्षात ठेवा. पुन्हा गटात न बसणारा शब्द ओळखा. गगन, पक्षी, नभ की आकाश. तर मित्रांनो बघा जी की यापैकी गटात न बसणारा शब्द हा बघा जी की क्रमांक पक्षी हा आहे. कारण जर पक्षाला सोडलं गगन, नभ आणि आकाश हे तीनही शब्द समानार्थी आहेत आणि बघा जी की या तीनही शब्दापेक्षा पक्षी हा शब्द ठिकाणी वेगळा आहे. म्हणून मित्रांनो हा बघा जी की क्रमांक गटात न बसणारा शब्द आहे. ओके, पुढीलपैकी अशुद्ध शब्द कोणता आहे? नवीन, शरीर, संगीत की प्रतीक्षा. तर मित्रांनो बघा यापैकी अशुद्ध म्हणजे चुकीचा शब्द जी की बघा क्रमांक संगीत हा असणार आहे. कारण मित्रांनो बघा संगीतवर गला बघा जी की दुसरी विलांटी शुद्ध शब्दामध्ये असते. म्हणजे जी की बघा चुकीचा शब्द हा बघा जी की क्रमांक संगीत या ठिकाणी हा असणार आहे. ओके, नवीन, शरीर आणि शेवटचं प्रतीक्षा हे देखील बघा मित्रांनो बरोबर शब्द आहेत. ओके, पुन्हा दुहेरी अवतारा बघा मित्रांनो अवतारा नाही तर दुहेरी अवतरण. ओके, अवतरण असं आहे बघा, लक्षात घ्या. तर दुहेरी अवतरण चिन्ह विरामचिन्हाचा वापर लेखनात कधी करतात? तर दुहेरी अवतरण चिन्ह या विरामचिन्हाचा वापर लेखनामध्ये कधी करतात? तर ते म्हणजे जी की बघा क्रमांक बोलणाऱ्याच्या तोंडाचे शुद्ध बघा जी की मित्रांनो शब्द दाखवण्याकरिता बघा जी की मित्रांनो या विरामचिन्हाचा देखील मित्रांनो या ठिकाणी लेखनामध्ये वापर केला जातो. जी की बघा क्रमांक बोलणाऱ्याच्या तोंडाचे शुद्ध शब्द दाखवण्याकरता जी की आपल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुन्हा खालील वाक्यात कोणता अलंकार आहे? मनात चांद बघा मनात चंद्राचे परित्वा झिजावे परी अंतरी सज्जना निभवावी. तर मित्रांनो बघा या शब्दाचा बघा की मित्रांनो या वाक्याचा शब्दालंकार कोणता आहे? तर ते म्हणजे बघा की क्रमांक बघा यमक अलंकार बघा आपल्या प्रश्नाची जी ठिकाणी उत्तर असणार आहे. ओके, पुढचा प्रश्न. पोलिसांनी आरोपीला पळत जाऊन पकडले या वाक्यातील कर्ता कोण आहे? ओके, करता नाही तर कर्ता कोण आहे? तर या वाक्यामध्ये मित्रांनो बघा आता आरोपीला पळत जाऊन कोण पकडत आहे? तर तो म्हणजे पोलीस. बघा या पोलीस कशावर क्रिया करत आहे? तर हा आरोपीवर करत आहे. म्हणजे बघा की क्रिया करणारा कोण? तर तो म्हणजे पोलीस म्हणजे कर्ता. बघा की मित्रांनो आपल्या प्रश्नाचं ठिकाणी उत्तर बघा की क्रमांक ठिकाणी पोलीस ही असणार आहे. कारण कर्ता कसा ओळखला जातो? तर जो मित्रांनो समोरच्या वस्तूवर क्रिया करतो तो असतो कर्ता आणि ज्या वस्तूवर मित्रांनो क्रिया घडते तो असतो बघा की कर्म. म्हणजे या वाक्यातला मित्रांनो कर्ता हा पोलीस आणि जर समजा कर्म विचारलं असतं तर तो असला असता आरोपी. ओके, लक्षात ठेवायची की मित्रांनो बघा क्रमांक आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढे खालील शब्दातील काळ ओळखा. परीक्षा देणारे विद्यार्थी सतत अभ्यास करत असतात. आता मित्रांनो बघा जर एखाद्या शब्दाच्या शेवटी असतो बघा एखाद्या शब्दाच्या शेवटी असतो, असते किंवा असतात असे शब्द येतात तेव्हा मित्रांनो बघा या ठिकाणी डायरेक्ट रीती वर्तमान काळ असतो. म्हणून बघा की मित्रांनो या आपल्या प्रश्नाचं उत्तर हे बघा की क्रमांक रीती वर्तमान काळ या ठिकाणी असणार आहे. ओके, पुढे दिवस या शब्दाचे अनेक वचन करायचं आहे. तर मित्रांनो बघा दिवस या शब्दाचं अनेक वचन बघा की क्रमांक दिवस याच प्रकारामध्ये होत. ओके मित्रांनो बघा एक वचन आणि अनेक वचनामध्ये असे काही शब्द आहेत जे की मित्रांनो त्यांचं एक वचनातून अनेक वचनामध्ये जाताना बदल होत नाही. ओके, त्यातलाच मित्रांनो हा देखील एक शब्द आहे. ओके, लक्षात ठेवा की मित्रांनो क्रमांक बघा दिवस आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी उत्तर असणार आहे. पुन्हा मूल या शब्दाचं लिंग ओळखा. तर मित्रांनो बघा मूल हा शब्द बघा जे की कोणता आहे तर ते म्हणजे जे की बघा क्रमांक नपुंसक लिंग. ओके, कारण मित्रांनो बघा मूल जेव्हा आपण समजतो तेव्हा नेमका आपण मुलगा म्हणतो की मुलगी म्हणतो हे आपल्याला कळत नाही. म्हणून मित्रांनो हा जो शब्द आहे बघा जे की नपुंसक लिंग शब्द आहे. ओके, पुढे शेवटचा शिल्पकार या शब्दात एकूण किती स्वर आहेत? तर मित्रांनो अशा प्रकारचे खूप वेळा आपण बघा जी की प्रश्न ठिकाणी घेतलेली आहेत आपल्या TET एक्झामसाठी. म्हणून या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर बघा की तुम्हाला सर्वांना कमेंट बॉक्समध्ये आता कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि बाकी जर समजा तुम्हाला ठिकाणी व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत आत्ताच्या आत्ता शेअर करा. समजा अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या आणि नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.